की इस्रायल लोकांच्या बरोबर सुद्धा देव होता. अग्निस्तंभ रात्रीच्या वेळेस आणि दिवसाच्या वेळेस मेघस्तंभ, आणि ह्याद्वारे इस्रायल लोकांच्या बरोबर देव होता. देवानं त्यांची साथ सोडली नाही. एक लक्षात घ्या की देव आपल्याला कधीच सोडत नाही. इस्रायल लोकांचा हा प्रवास होता. देव म्हटला नाही हा तुम्ही जावा कनान देशाला पोहोचणार तुम्ही व्यवस्थित, मला माहिती आहे तुम्ही जावा. इव्हन एकदा परमेश्वर म्हणाला सुद्धा तसा. तेव्हा मोशे म्हणाला की तू जर येत नसलास तर आम्ही इथून पुढे जाणार नाही. देव आम्हाला एकट्याला सोडत नाही. देव प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक कामामध्ये तो आमच्या बरोबर असतो. हालेलुया. आणि इस्रायल लोकांना मिसर मधून कनान देशात घेऊन जाण्यासाठी देव अग्निस्तंभाच्या द्वारे आणि मेघस्तंभाच्या द्वारे देव त्यांच्या बरोबर होता. वचनाकडे जाऊया आणि देवाचं वचन आपल्याला काय सांगतं त्याकडे लक्ष देऊया. तर निर्गम याचा 13वा अध्याय आणि 21 आणि 22 वचन आपण या ठिकाणी वाचूया. या ठिकाणी असं सांगितलं आहे, त्यांनी रात्रंदिवस चालावे म्हणून परमेश्वर दिवसा त्यांना मार्ग दाखवण्यासाठी मेघस्तंभातून आणि रात्री त्यांना उजेड देण्यासाठी अग्निस्तंभातून त्यांच्या पुढे चालत असे. दिवसा मेघस्तंभ व रात्री अग्निस्तंभ लोकांपुढे कधी दूर होत नसत. हालेलुया. देवबाप हे वाचलेलं वचन आशीर्वादित करो. प्रियानो, या वचनाची तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो. आणि ह्या ठिकाणी आपण बघतो की इस्रायल लोक जेव्हा मिस्र देशामध्ये होते ते गुलामगिरीमध्ये होते आणि देवाची त्यांच्यासाठी योजना होती की मिस्र देशातनं काढून त्यांना कनान देशामध्ये घेऊन जायचं. आणि प्रियानो, तेवढं सोपं नव्हतं की मिस्र देशातनं किंवा फारोच्या राज्यामधनं त्यांना बाहेर काढायचं एवढं सोपं नव्हतं. पण देवानं अद्भुत गोष्टी केल्या आणि त्यांना त्या मिस्र देशातनं बाहेर काढलं. आणि बाहेर काढल्यानंतर त्यांचा प्रवास अरण्यातून चालू झाला. आणि अरण्यातून प्रवास चालू झाल्यानंतर परमेश्वर या ठिकाणी ह्या वचनात सांगितलेलं आहे की त्यांनी रात्रंदिवस चालावे म्हणून परमेश्वर दिवसा त्यांना मार्ग दाखवण्यासाठी मेघस्तंभातून आणि रात्री त्यांना उजेड देण्यासाठी अग्निस्तंभातून त्यांच्या पुढे चालत होता. तर प्रियानो, ह्या वचनात सांगितल्याप्रमाणे की देव त्यांच्या बरोबर होता आणि त्या ठिकाणी मेघस्तंभ, ह्या वचनामध्ये मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ सांगितलेला आहे. आणि हे मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ ह्या लोकांच्या बरोबर प्रवासामध्ये होते. ओके, दोन स्तंभ, द पिलर. ओके, हा दोन पिलर होते, हे अग्निस्तंभ आणि मेघस्तंभ. मग हे पिलर जे लोकांच्या सोबत होते, हे पिलर काय आहे? ओके, आणि बायबलमध्ये मेघस्तंभ किंवा अग्निस्तंभ याचा आध्यात्मिक अर्थ काय, आणि हे आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि प्रियानो, हे मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ त्या लोकांच्या सोबत दररोज दिवस रात्र होते. मग हे मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ काय आहे? सर्वत्र म्हणूया, मेघस्तंभ अग्निस्तंभ. मग हे बायबलमध्ये या निर्गम 13वा अध्यायामध्ये मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ सांगितलेला आहे. मग त्या लोकांच्या बरोबर मेघस्तंभ होता आणि अग्निस्तंभ होता. मग तुम्ही म्हणाल की हे मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ काय आहे? हे एक पिलर प्रमाणे होतं. तुम्हाला पिलर माहित आहेत. आणि जसं हे पिलर उभे असतात तशा प्रकारे रात्री अग्निस्तंभ उभा असायचा आणि दिवसा मेघस्तंभ उभा असायचा. मग हे दोन पिलर काय आहेत आणि बायबलमध्ये त्याचा आत्मिक अर्थ काय आहे? आम्ही बरेचदा बायबल वाचतो, हे मेघस्तंभ अग्निस्तंभ त्या इस्रायल लोकांच्या बरोबर होते, पण नेमकं त्याचा अर्थ काय आणि ते काय आहे, आणि आज ते आपण समजून घेणार आहोत. बघा, परमेश्वर दिवसा मेघस्तंभातून व रात्री अग्निस्तंभातून त्यांच्या पुढे चालत होता. म्हणजे या ठिकाणी मेघस्तंभ आणि अग्निस्तंभाच्या द्वारे परमेश्वर इस्रायल लोकांच्या बरोबर चालत होता. आणि मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ हे चमत्कार नव्हते, हे काही चमत्कार नव्हते, तर ते काही महत्वाच्या गोष्टींचे प्रतीक होते. तर ते प्रतीक आहे. मग अग्निस्तंभ आणि मेघस्तंभ हे कशाचं प्रतीक आहे? तर तेच प्रियानो आज आपल्याला समजून घ्यायचं आहे की ते कोणत्या गोष्टींचं प्रतीक होते, कोणत्या गोष्टींचं प्रतीक होतं, आणि त्याला अग्निस्तंभाचा अर्थ काय आणि मेघस्तंभाचा अर्थ काय आणि ते कशाचं प्रतीक आहे ते आज आपण वचनातनं समजून घेणार आहोत. तर प्रियानो, पहिली गोष्ट, पहिलं प्रतीक आहे की देवाची सतत उपस्थिती. ओके, हे पहिलं प्रतीक आहे, द प्रेझन्स ऑफ गॉड. तर ह्या ठिकाणी आपण बघतो की इस्रायल लोक वाळवंटात म्हणजे त्या अरण्यात
एकटे नव्हते, तर देव स्वतः त्यांच्या सोबत चालत होता. म्हणजे इस्रायल लोक जेव्हा तो रात्रीचा अग्निस्तंभ बघायचे आणि दिवसाचा मेघस्तंभ बघायचे आणि त्यांना ते डोळ्यानं दिसायचं. आणि रात्री चालत असताना अग्निस्तंभ असायचा, दिवसा चालत असताना मेघस्तंभ असायचा. मग हे काय दाखवत होतं? हा अग्निस्तंभ आहे रात्रीचा आणि दिवसाचा मेघस्तंभ आहे, म्हणजे देव त्यांच्या सोबत आहे. हालेलुया. देवाची उपस्थिती त्यांच्या बरोबर आहे हे त्या ठिकाणी दर्शवत होतं आणि हे देवाच्या उपस्थितीचं प्रतीक आहे. हालेलुया. आणि याचा आत्मिक अर्थ काय? याचा आत्मिक अर्थ हा आहे की विश्वासणाऱ्यांच्या जीवनात देवाची उपस्थिती कायम राहते. प्रियानो, आपण विश्वासणारे आहोत, देवाची उपस्थिती आमच्या सोबत कायम असते. आणि हेच दाखवून दिलेलं आहे की त्यावेळेस सुद्धा इस्रायल लोक त्या अरण्यातनं प्रवास करत असताना त्या प्रवासामध्ये अग्निस्तंभ होता रात्रीचा आणि दिवसाचा मेघस्तंभ होता, म्हणजेच देव त्यांच्या बरोबर होता. हालेलुया. कोण होता? देव त्यांच्या बरोबर होता. आणि म्हणून प्रियानो, मत्तय 28:20 मध्ये देवाचं वचन आपल्याला सांगतंय. नवीन करारामध्ये आपण या ठिकाणी वाचूया. जे काही मी तुला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकव, आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुझ्या बरोबर आहे. येस, या ठिकाणी येशू स्वतः म्हटलेलं आहे की युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुझ्या बरोबर असेन. हालेलुया. म्हणजे देवाची उपस्थिती सतत असते. कोणाबरोबर? विश्वासणाऱ्यांबरोबर. हालेलुया. आणि हे आपल्याला कुठून दिसतंय? जुन्या करारात इस्रायल लोकांच्या पासून आपल्याला दिसतंय की इस्रायल लोकांच्या बरोबर सुद्धा देव होता. अग्निस्तंभ रात्रीच्या वेळेस आणि दिवसाच्या वेळेस मेघस्तंभ. आणि ह्याद्वारे इस्रायल लोकांच्या बरोबर देव होता. देवानं त्यांची साथ सोडली नाही. प्रत्येक दिवस रात्र देव त्यांच्या बरोबर होता. आणि म्हणून प्रियानो, एक लक्षात घ्या की देव आपल्याला कधीच सोडत नाही. इस्रायल लोकांचा हा प्रवास होता. देव म्हटला नाही, हा तुम्ही जावा, कनान देशाला पोहोचणार तुम्ही व्यवस्थित, मला माहिती आहे, तुम्ही जावा. इव्हन एकदा परमेश्वर म्हणाला सुद्धा तसा. तेव्हा मोशे म्हणाला की तू जर येत नसलास तर आम्ही इथून पुढे जाणार नाही. प्रेज गॉड. तर प्रियानो, ऍक्च्युली खरं पाहिलं तर देव आम्हाला एकट्याला सोडत नाही. देव प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कामामध्ये तो आमच्या बरोबर असतो. हालेलुया. आणि इस्रायल लोकांना मिसरमधून कनान देशात घेऊन जाण्यासाठी देव अग्निस्तंभाच्या द्वारे आणि मेघस्तंभाच्या द्वारे देव त्यांच्या बरोबर होता. प्रेज गॉड. आणि म्हणून प्रियानो, स्तोत्र संहिता 23:4 मध्ये काय म्हटलेलं आहे पहा. आम्ही स्तोत्र 23:4 मध्ये बरेच जण आपण वाचतो, सर्वांना हे वचन माहिती आहे, आपण वाचूया. मृत्यूच्या इच्छा दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. येस. हालेलुया. या ठिकाणी आपण वाचतो की मृत्यूच्या दरीतून मी जात असलो तरी मी अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. हालेलुया. म्हणून प्रियानो, आपल्याला घाबरायची गरज नाही. एखादं संकट आलं, आपल्याला घाबरायची गरज नाही. एखादा आजार आला, आपल्याला घाबरायची गरज नाही. की एखादं जेव्हा आम्ही कष्टातून किंवा कठीण परिस्थितीतून जातो, कारण आम्ही म्हणायला पाहिजे की देव परमेश्वर माझ्या बरोबर आहे. हालेलुया. आणि याच विश्वासानं आपल्याला पुढे जायचं आहे. आणि हाच विश्वास आम्हाला पुढे घेऊन जातो, कारण देव सतत आमच्या बरोबर आहे, सतत आहे. आम्हाला मृत्यूच्या दरीतून आम्ही जात असलो, मरणासारख्या संकटातून आम्ही जर जात असलो तरी सुद्धा परमेश्वर आम्हाला कधीही टाकत नाही. तो आमच्या बरोबर राहतो. यासाठी राहतो की आम्हाला संरक्षण देण्यासाठी. प्रेज गॉड. आणि प्रियानो, म्हणून अग्निस्तंभ आणि मेघस्तंभ इस्रायलच्या बरोबर होता, त्यांच्या सोबत देव होता. हालेलुया. दुसरं कशाचं प्रतीक आहे? मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ हे देवाच्या मार्गदर्शनाचं प्रतीक आहे. देवाचं मार्गदर्शन. ओके. डिवाइन गायडन्स. डिवाइन गायडन्स. तर प्रियानो, आपण या ठिकाणी बघतो अरण्यात रस्ते नव्हते. अरण्यामध्ये रस्ते होते काय? नाही. जंगलामध्ये, अरण्यामध्ये रस्ते नव्हते तेव्हा. आणि त्यावेळेस पण मेघस्तंभ ज्या दिशेने जाई त्या दिशेने लोक चालत असे. प्रियानो, दिवसाचा मेघस्तंभ असा असायचा आणि तो मेघस्तंभ ज्या दिशेने दिसायचा लोक त्या दिशेने जात होते. मेघस्तंभ इस्रायल लोकांना मार्ग दाखवत होता. हालेलुया. मेघस्तंभ इस्रायल लोकांना मार्गदर्शक करत होता. प्रियानो, हेच आहे
की मेघस्तंभ हा देवाच्या मार्गदर्शनाचं प्रतीक आहे. देव मेघस्तंभाच्या द्वारे इस्रायल लोकांना मार्ग दाखवत होता, मार्गदर्शन करत होता. हालेलुया. तर प्रियानो, ह्याचा आत्मिक अर्थ काय होतो? तर याचा आत्मिक अर्थ आहे विश्वासणाऱ्यांचे जीवन देवाच्या मार्गदर्शनावरती अवलंबून असते. आपलं जीवन आहे देवाच्या मार्गदर्शनावरती अवलंबून असतं. म्हणजे जसं देव मार्गदर्शन देईल त्या दिशेनं आपल्याला जायचं आहे. जसं परमेश्वर मार्गदर्शन करील त्या दिशेनं आपल्याला जायचं आहे. इस्रायल लोक तेच करत होते. त्यांना माहिती होतं हा मेघस्तंभ कोणापासून आहे? देवापासून आहे. आणि देव मेघस्तंभाच्या द्वारे इस्रायल लोकांना मार्ग दाखवत होता. मेघस्तंभ ह्या दिशेला गेला, इस्रायल लोक त्या दिशेला जायचे. मेघस्तंभ ह्या दिशेला गेला, इस्रायल लोक त्या दिशेने चालत जायचे. मेघस्तंभ समोर स्ट्रेट गेला, हा त्या दिशेनं इस्रायल लोक जात होते. जसं मेघस्तंभ मार्ग दाखवायचा तसं इस्रायल लोक चालत होते. म्हणून ह्या मेघस्तंभाला म्हटलेलं आहे की मार्गदर्शन, देवाचं मार्गदर्शनाचं प्रतीक आहे ते. हालेलुया. तर प्रियानो, नीतिसूत्रे 3 अध्याय 5 ते 6 वचनामध्ये आपण वाचूया काय सांगितलंय. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. येस, हालेलुया. या ठिकाणी सांगितलं की स्वतःच्या बुद्धीवरती तू अवलंबून राहू नकोस, तर काय कर, देवावरती अवलंबून राहा आणि तू परमेश्वराचा सन्मान कर, आदर कर. म्हणजे देवाचं म्हणजे देव तुझा मार्गदर्शक होईल. हालेलुया. तर प्रियानो, बघा त्यावेळेस इस्रायल लोक अरण्यात होते. ते जर स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहिले असते, विचार करा ते कुठे जाऊन पोचले असते? कुठे जाऊन पोचले असते? निप्पाणीला कुठे जाऊन पोचले असते? कनानला जाऊन पोचले असते काय? कारण कनानला कसं जायचं त्यांना अरण्यात रस्ताच माहित नव्हता. ते अरण्यातून प्रवास करणं, कुठल्या मार्गानं कुठल्या दिशेनं कसं कनान देशात जायचं हे त्यांना रस्ताच माहित नव्हता. हे इस्रायल लोक पहिल्यांदाच अशा अरण्यात आलेले आहेत आणि प्रवास करत आहेत. त्यांना माहित नव्हता की कनान देशात जायचा रस्ता कसा आहे. प्रियानो, म्हणून त्यावेळेस देवाच्या मार्गदर्शनावरती त्यांना अवलंबून राहणं गरजेचं होतं. मार्गदर्शनावरती अवलंबून राहिले आणि मग बरोबर जसं मेघस्तंभ मार्ग दाखवेल त्या दिशेनं ते गेले आणि बरोबर कुठे जाऊन पोहोचले? कनान देशात जाऊन पोहोचले. हालेलुया. प्रियानो, देव मार्गदर्शन करतो तेव्हा मार्गदर्शनाने आम्हाला चालायचं आहे आणि मग आम्ही योग्य ठिकाणी जाऊन पोहोचणार आहे. आम्ही योग्य ठिकाणी आम्ही जाऊन पोहोचणार आहे, टार्गेट पूर्ण करणार आहे. हालेलुया. जर आम्ही स्वतःच्या बुद्धीवरती अवलंबून राहून जर आम्ही इकडं तिकडं कुठं तर फिरत बसलो, आम्ही एक ना एक दिवस कुठं तर जाऊन अडकणार, कुठं तर जाऊन खड्ड्यात पडणार आणि मग वाट लागणार. हालेलुया. तर त्यासाठी आपल्याला देवाच्या मार्गदर्शनानं पुढं जायचंय. म्हणून वचनामध्ये सांगितले नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये, स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. बरेचदा आम्ही समजून घ्यायला पाहिजे, आम्हाला देवाच्या मार्गदर्शनाशिवाय आम्ही पुढं योग्य ठिकाणी आणि सक्सेसफुल आम्ही होऊ शकत नाही. सक्सेसफुल होऊ शकत नाही. आम्हाला देवाचं मार्गदर्शन पाहिजे. का? कारण देवाला फ्युचर माहिती आहे, देवाला भविष्य माहिती आहे. म्हणून आपल्याला देवाच्या मार्गदर्शनाची गरज आहे. प्रेज गॉड. प्रियानो, यातनं बोध आम्हाला काय मिळतो? तर आपण स्वतःचा मार्ग नाही तर देवाचा मार्ग अनुसरला पाहिजे. हालेलुया. ह्यातून बोध आपल्याला मिळतो. आम्ही स्वतःचा मार्ग नव्हे तर देवाचा मार्ग अनुसरला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, आजकाल अनेक जण लोक प्रवासामध्ये काय वापरतात? GPS, गुगल मॅप वगैरे वापरतात की. कारण त्यांना माहित नसतं एखाद्या नवीन सिटीमध्ये तुम्ही जायचं आहे, तुम्हाला ओके, तुम्हाला गोव्यात जायचं आहे, दिल्लीत जायचं आहे किंवा मोठमोठ्या मुंबईमध्ये जायचं, तुम्हाला तिथं माहीत नाही कसं जायचं, कुठल्या मार्गाने जायचं, तर GPSचा आपण वापर करतो आणि गुगल मॅपचा आपण वापर करतो. कारमध्ये असतं, टू व्हीलरमध्ये, आम्ही सगळीकडे आपण त्याचा वापर करतो. ओके. आणि त्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन केलं जातं. त्याचा उपयोग काय? प्रत्येक वेळेला GPS आपल्याला मार्गदर्शन करतं. राईट टर्न घे, तिथं आपण राईट टर्न घेतो. तिथं सांगितलं लेफ्ट टर्न घे, लेफ्ट टर्न घेतो. गो स्ट्रेट म्हटल्यानंतर स्ट्रेट आम्ही जातो. त्या गुगल मॅपचं GPSचं आम्ही ऐकतो आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी मार्ग
मार्ग टर्न घेत असतो. हालेलुया. प्रियानो, तशाच प्रकारे मेघस्तंभ इस्रायल लोकांसाठी होता, एका GPS प्रमाणे. आणि मेघस्तंभ इस्रायल लोकांना मार्ग दाखवायचा आणि त्या दिशेने ते इस्रायल लोक जात होते. हालेलुया. म्हणून मेघस्तंभ हे देवाच्या मार्गदर्शनाचं प्रतीक आहे. प्रेज गॉड. आणि समजा तुम्ही त्या GPS मध्ये जर समजा तुम्ही त्या GPSचं जे मार्गदर्शन करायला लागल्यात त्याचं तुम्ही ऐकला नाही आणि समजा तुम्ही स्वतःच्याच जसं तिकडे रस्ता दिसेल तुम्ही गेला, कुठे जाऊन पोचाल तुम्ही गोंधळून जाल, कुठे तर जाऊन फसणार. तुम्ही तुमचं जे टार्गेट आहे तिथं तुम्ही पोहोचणार नाही. हालेलुया. म्हणजे GPS ज्या प्रकारे मार्ग दाखवेल त्या प्रकारे आपल्याला टर्न घ्यायचा आहे आणि पुढे जायचं आहे, मगच आम्ही योग्य ठिकाणी जाऊन पोहोचणार आहे जिथं आम्हाला जायचं आहे. हालेलुया. प्रियानो, तसंच आहे की आम्हाला फ्युचर माहित नाही, परंतु देवाचं मार्गदर्शन आम्हाला गरज आहे. जसं परमेश्वर आपल्याला चालवेल त्या दिशेनं आपल्याला जायचं आहे. जिथं परमेश्वर सांगेल इकडे जाऊ नका, तिकडे आपल्याला जायचं नाही. जसं आपल्याला परमेश्वर सांगेल डावीकडे वळू नकोस, आपल्याला डावीकडे वळायचं नाही. जिथं देव सांगेल तो आता स्ट्रेट जा, हा स्ट्रेट जायला पाहिजे. जिथं परमेश्वर सांगेल आता थांब थोडा वेळ, आम्हाला थांबायला पाहिजे. हालेलुया. तरच आम्ही आशीर्वादित होणार आहे आणि योग्य डेस्टिनेशनला आम्ही पोहोचणार आहे. प्रेज गॉड. हालेलुया. आता म्हणून जसे GPS मार्ग दाखवते तसं देव मेघस्तंभाद्वारे इस्रायल लोकांना तो मार्ग दाखवत होता. म्हणून परमेश्वराला मार्गदर्शक म्हटलेला आहे. प्रेज गॉड. तिसरं प्रतीक काय आहे तर अंधारात प्रकाश, लाईट इन द डार्कनेस. तर प्रियानो, ह्या ठिकाणी आपण बघतो की रात्री अग्निस्तंभ लोकांना प्रकाश आणि धैर्य देत असे. इस्रायल लोकांना त्यावेळेस रात्रीच्या वेळेस सुद्धा प्रवास करायचे आणि रात्रीच्या वेळेला अग्निस्तंभ असायचा, अग्निस्तंभ पिलर. मग तो अग्निस्तंभ अंधारात प्रकाश द्यायचा आणि मग लोकांना मार्ग दिसायचा. आणि हा अग्निस्तंभ असल्यामुळं लोकांना धैर्य यायचं. ओके. याचा आत्मिक अर्थ काय? याचा आत्मिक अर्थ आहे की येशू ख्रिस्त आत्मिक प्रकाश आहे. हालेलुया. येशू ख्रिस्त आत्मिक प्रकाश आहे. आणि बायबलमध्ये एक वचन आहे ते आपण वाचणार आहोत. योहान 8:12 मध्ये काय येशू ख्रिस्त म्हटलंय पहा. योहान 8:12. पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. हालेलुया. येशू म्हटलं मी जगाचा प्रकाश आहे आणि जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही. प्रेज गॉड. तर त्यावेळेस त्या इस्रायल लोकांसाठी जो अग्निस्तंभ होता तो अग्निस्तंभ काय होता? त्यांच्यासाठी अंधारात प्रकाश होता आणि त्या प्रकाशामुळं त्यांना मार्ग दिसायचा. कारण त्यावेळेस आता स्ट्रीट लाईट आहेत सिटीमध्ये, सगळीकडे जा स्ट्रीट लाईट आहेत, सगळीकडे आपल्याला दिसतो बाबा, अंधार काळोख नसतो आजकालच्या सिटीमध्ये आपण बघतोय. परंतु त्यावेळेस ती अरण्यातून जात होते. हो, तिथं लाईट हा प्रकार काही नव्हता, पूर्ण अंधार काळोख होता. मग त्या अंधारात मार्ग दिसायला पाहिजे. आज आपल्याकडे टॉर्च आहे, तिथं टॉर्च पण नव्हतं. पण त्यावेळेस देवाचा एक अग्निस्तंभ असायचा आणि तो इतका अग्निस्तंभ मोठा होता की त्याचा सर्वीकडे प्रकाश पडायचा आणि त्यांना मार्ग दिसायचा. प्रेज गॉड. आणि म्हणून प्रियानो की तो जो प्रकाश आहे आज आत्मिक अर्थ आम्ही समजून घ्यायला पाहिजे. देव येशू ख्रिस्त हा जगाचा प्रकाश आहे. हालेलुया. तो जगाचा प्रकाश आहे. आणि ह्यातून बोध आम्हाला हे समजून घ्यायचं आहे की संकट, दुःख किंवा गोंधळात देवच आमचा प्रकाश आहे. देवच प्रकाश आहे. बघा, एकदम काळोख अंधारात तुम्ही गेलाय बाहेर आणि तुम्हाला तिथं काहीच दिसत नाही आहे आणि कुठं जायचं, कुठं टर्न घ्यायचा काय समजत नाही. आणि त्यावेळेस आपल्याला काय वाटतं? एक भीती येते. पण समजा एक प्रकाश त्या ठिकाणी असेल तर आम्हाला सगळं काही दिसतं आणि आम्हाला काही भीती वाटत नाही. तसं परमेश्वर प्रियानो येशू ख्रिस्त हा प्रकाश आमच्या जीवनात आहे, आमच्या कुटुंबात आहे, आपल्या मंडळीत आहे. आणि प्रियानो त्याच्यामुळं आपल्याला भीती नाही. जरी संकट आलं, दुःख आलं, आपल्याला भीती नाही आहे. कारण अग्निस्तंभ म्हणजे येशू ख्रिस्त हा प्रकाश आमच्या जीवनात आणि आमच्या कुटुंबात आहे. प्रेज गॉड. हालेलुया. अंधारातील टॉर्च पहा. आपण अंधारात टॉर्च घेऊन जातो. टॉर्च लावल्यानंतर आम्हाला काय दिसतं? मार्ग दिसतो. टॉर्च लावल्यानंतर आपल्याला काय येतं? मार्ग दिसतो.
मी कोलकात्यामध्ये होतो, सेवेसाठी आम्ही गेलो होतो आणि पूर्ण त्या जंगलामध्ये अनेक आदिवासी लोक राहतात आणि त्या आदिवासी लोकांना आम्ही जाऊन प्रार्थना करण्यासाठी त्यांच्याकडे जात होतो रात्रीचं. आणि रात्रीचं काय जायचो, ते दिवसभर कामाला जायचे, रात्री संध्याकाळी घरी यायचे. मग आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करायला आम्ही रात्रीचं जायचो, ते पण सायकलनं जायचो. आणि आमचा असा ग्रुप असायचा, एक 5-6 लोकांचा आम्ही ग्रुप असायचा आणि प्रत्येकाकडे सायकल असायची. आणि सायकल आणि प्रत्येक हातात टॉर्च असायचं, एखादं हँडल पकडायचं आणि एखादा टॉर्च असायचा. आणि त्या जंगलात आम्ही जायचो, ते तर पायवाट असायची, त्या पायवाटमधनं आम्ही सायकल घेऊन जायचो. परंतु आम्ही त्या अंधारात, आम्हाला लाईट नव्हती, काय नव्हतं, प्रकाश नव्हता, पण तर टॉर्च आम्ही समोर असं धरायचो आणि आम्हाला मार्ग दिसायचा आणि त्या मार्गाने आम्हाला सायकल मारत तिकडं जायचो. आणि मग बरोबर आम्ही जाऊन त्या लोकांच्या घरी जाऊन तिकडं पोहोचायचो. आणि ती पण लोक अशी झोपडपट्टीत राहणारी लोक होती, त्यांच्या तिथं जाऊन प्रार्थना करायचो. हालेलुया. यात तुम्हाला सांगायचं काय की टॉर्च आपल्याला काय दाखवतं? रस्ता दाखवतं. प्रेज गॉड. बॅटरी आम्हाला रस्ता दाखवतो. आणि तशा प्रकारे प्रियानो, लक्षात घ्या की आज आम्हाला समजून घ्यायचं आहे की देवाचं वचन सुद्धा एका प्रकाशाप्रमाणे आहे. बायबलमध्ये आपण वचन वाचूया. स्तोत्र संहिता 119-105 मध्ये काय म्हटलेलं आहे पहा. तुझे वचन माझ्या पावलासाठी दिवासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. हालेलुया. या वचनात सांगितले, तुझं वचन माझ्या पावलाकरिता दिवा आहे आणि माझ्या मार्गाकरिता प्रकाश आहे. आणि प्रियानो, देवाचं वचन एका प्रकाशाप्रमाणे आहे आणि हे वचनाचा आम्ही आधार घ्यायचा आहे आणि ह्या वचनाप्रमाणे आपल्याला पुढे जीवनात जायचं आहे. अनेक जण प्रियानो वचनाचा आधार घेत नाहीत. अनेक जण विश्वासणारे स्वतःला काय वाटतंय त्या प्रकारे जीवन जगतात. ओके, वचनाचं मार्गदर्शन घेत नाहीत, कारण ह्या वचनाला प्रकाश म्हटलेला आहे. हे वचन आम्हाला जीवनात कसं पुढे जायचं हे मार्ग दाखवतंय. हो, हालेलुया. अनेक जण बायबल वाचत नाहीत, अनेक जण हे बायबलचा अभ्यास करत नाहीत, अनेक जण या बायबलमधनं मार्गदर्शन घेत नाहीत. प्रियानो, तुम्ही डेस्टिनीला कधी जाऊन पोहोचणार नाही. तुम्हाला कुठं जायचं आहे, तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, तुम्हाला आशीर्वादित व्हायचं असेल, तुम्ही होऊ शकणार नाही, कारण तुम्ही याचं मार्गदर्शन घेत नाही. कारण हे वचन अंधारात गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे पुढे जायचं हे मार्ग दाखवतं वचन. म्हणून आपल्याला वचनाला सुद्धा प्रकाश म्हटलेला आहे. ते दिव्याप्रमाणे आहे वचन आणि प्रकाशासारखं आहे की आम्हाला ते मार्ग दाखवतं. प्रेज गॉड. म्हणून प्रियानो, देवाच्या वचनाचा अभ्यास करा, देवाचं वचन वाचा, देवाच्या वचनाचा तुम्ही मार्गदर्शन घ्या आणि तुम्ही आणि मी आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. मग टॉर्च असेल तर भीती आणि गोंधळ निर्माण होत नाही. टॉर्च असेल तर म्हणजे लाईट असेल, प्रकाश असेल तर भीती गोंधळ निर्माण होत नाही. देवाचं वचन आमच्याकडे आहे, देव आमच्याकडे आहे, आपल्याला घाबरायची गरज नाही आणि गोंधळून जायची गरज नाही. देवाचं वचन आपल्या जीवनातील सर्व अंधार दूर करतं. काय दूर करतं? देवाचं वचन. बाहेर जर अंधार असेल त्याला टॉर्चची गरज असते, आहे का नाही, लाईटची गरज असते. पण आपल्या जीवनात जर अंधार असेल, त्या अंधारासाठी प्रकाश काय? त्या आपल्या जीवनातल्या अंधारासाठी देवाचं वचन प्रकाश आहे, येशू ख्रिस्त प्रकाश आहे. हालेलुया. म्हणून प्रियानो, प्रकाशाचा सहारा घ्या, प्रकाशाचं मार्गदर्शन घ्या आणि तुम्ही आणि मी आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. प्रेज गॉड. हालेलुया. चौथं प्रतीक काय आहे? चौथं प्रतीक काय आपण पाहूया. मेघस्तंभ आणि अग्निस्तंभाचं चौथं प्रतीक आहे ते म्हणजे शत्रूपासून संरक्षण, डिवाइन प्रोटेक्शन. तर हे शत्रूपासून संरक्षण. जेव्हा मिस्रची सेना आली तेव्हा मेघस्तंभ इस्रायल आणि शत्रू यांच्यामध्ये उभा राहत असे. बघा, इस्रायल लोकांची सेना असायची आणि त्यांच्या मागं कोण लागलेलं? मिस्र देशाची सेना. मिस्र देशाची सेना हात धुवून त्यांच्या मागे लागलेली. कोणाच्या? इस्रायल लोकांच्या. त्यांना मारायला बघत होते, त्यांना सोडायची त्यांची इच्छा नव्हती. आणि जेव्हा जेव्हा लढाईची वेळ यायची तेव्हा काय व्हायचं माहिती आहे की त्या ठिकाणी अद्भुत घडायचं. हे मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ आहे, हे अद्भुत काम करायचे त्यावेळेस. आता समजा इकडे इस्रायल लोक असेल आणि इकडे मिस्री लोकांची सेना असेल, तर ह्या दोघांच्या मध्ये युद्ध व्हायच्या वेळेला मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ त्या ठिकाणी अद्भुत काम करत होते. काय काम करत होते आपण वचनामध्ये वाचूया. निर्गम याचा 14वा अध्याय 19 ते 20 वचन. तेव्हा देवाचे दूत इस्रायली सेनेच्या पुढे चालत असे
तो निघून सेनेच्या मागे गेला आणि मेघस्तंभ त्यांच्या आघाडीहून निघून त्याच्या पिछाडीस उभा राहिला. तो मिस्रांची सेना आणि इस्रायलाची सेना ह्यांच्या दरम्यान आला. तो त्यांना ढग व अंधार होता, तरी त्यांना रात्रीचा प्रकाश देत होता. रात्रभर एका पक्षाला दुसऱ्या पक्षाकडे जाता आले नाही. हालेलुया. या ठिकाणी आपण बघतो की मेघस्तंभ त्यांच्या आघाडीस निघून त्यांच्या पिछाडीस उभा राहिला. ओके, त्यांच्या पिछाडीस उभा राहिला मेघस्तंभ. आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे की तो मिस्रांची सेना आणि इस्रायलची सेना यांच्या दरम्यान आला. आणि पुढे सांगितलंय रात्रभर एका पक्षाला दुसऱ्या पक्षाकडे जाता आले नाही. हालेलुया. मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ काय करायचे की मिस्री सेना आणि इस्रायलची सेना यांच्या मध्ये ते उभं राहायचे. मग ह्या सेनेवरती हल्ला करता येत नव्हता आणि त्या इस्रायल लोकांच्यावरती त्यांना हल्ला करायला जमलं नाही. का? कारण मेघस्तंभामुळं ते आडवा मेघस्तंभ यायचा आणि अजिबात मिस्री लोकांना इस्रायल लोकांच्यावरती हल्ला करायला येत नव्हता. प्रियानो, मग ह्याचा अर्थ मेघस्तंभ आणि हे जे दोन पिलर आहेत काय करत होते? इस्रायल लोकांना संरक्षण देत होते. प्रेज गॉड. आणि ह्या ठिकाणी अशा प्रकारे देवानं त्या मेघस्तंभ आणि अग्निस्तंभाच्या द्वारे इस्रायल लोकांना संरक्षण दिलं. हालेलुया. म्हणून हे शत्रूपासून संरक्षणाचं प्रतीक आहे अग्निस्तंभ आणि मेघस्तंभ. तर प्रियानो, आपण बघतो की याचा अर्थ काय? तर याचा आत्मिक अर्थ काय आहे? देव आपल्या लोकांसाठी संरक्षणाची भिंत आहे. म्हणा सर्वजण, देव संरक्षणाची भिंत आहे. हालेलुया. तो संरक्षणाची भिंत आहे आणि परमेश्वर आमचा रक्षक आहे म्हणून आपल्याला वचनात पाहायला भेटतं. स्तोत्रसंहिता 121 मध्ये सांगितलेलं आहे की परमेश्वर तो आमचा रक्षक आहे, तो आमच्या उजव्या हाताला सावली आहे आणि तो आमचं संरक्षण करतो. आणि प्रियानो, म्हणून ह्यातून बोध आम्हाला मिळतो की देव आपल्याला दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या संकटातून वाचवतो. दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या संकटातून परमेश्वर आपल्याला वाचवतो, कारण तो रक्षक आहे, तो संरक्षक आहे, तो प्रत्येक शत्रूपासून आपल्याला सांभाळतो. प्रियानो, लक्षात घ्या, सैतान हा आपला शत्रू आहे आणि बरेचदा सैतान आमच्यावरती हल्ला करायचा प्रयत्न करतो, परंतु परमेश्वर आपल्याला प्रत्येक वेळेला संरक्षण देत असतो. हालेलुया. प्रत्येक वेळेला बघा, पौल आणि सिला यांना साखळ दंडानं बांधून कुठे ठेवलेलं? तुरुंगात ठेवलेलं. आणि प्रियानो, त्या ठिकाणी अद्भुत काम देवानं केलं. देवानं काय केलं? त्या ठिकाणी भूकंप आला, सर्व दरवाजे उघडले, त्यांच्या हातातलं साखळ तुटलं गेलं आणि त्यांना मुक्ती मिळाली. प्रेज गॉड. हे काम कुणी केलं? देवानं त्यांना मुक्ती दिली, देवानं त्यांना संरक्षण दिलं. हालेलुया. प्रियानो, पेत्र बंदिवासामध्ये होता, तुरुंगात होता. त्याची मंडळी एकाग्रतेनं एकत्र येऊन प्रार्थना करत होती आणि प्रार्थना करत असताना देवानं अद्भुत काम त्या ठिकाणी केलं. त्या ठिकाणी सुद्धा देवानं अद्भुतरित्या पेत्राला तुरुंगातून बाहेर काढलं. हालेलुया. प्रियानो, परमेश्वर संरक्षणाची भिंत आहे. प्रेज गॉड. तो आमचं संरक्षक आहे, तो आमचा रक्षक आहे, आमच्या कुटुंबाचा रक्षक तो आहे, आमच्या जीवनाचा रक्षक तो आहे. म्हणून त्याच्यावरती विश्वास टाका आणि जीवन जगा. हालेलुया. तुम्ही सुरक्षित राहणार आहात. प्रेज गॉड. तर प्रियानो, एक तुम्हाला उदाहरण सांगतो आई वडील आणि मुलाचं. आई वडील आणि मुलाचं उदाहरण सांगतो की आई वडील जेव्हा संगती असतात तेव्हा मुलांना कसली भीती असते का? अजिबात कसली भीती नाही. जेव्हा आई वडील सांगते असतात तेव्हा मुलं स्वतःहून पुढं जायचा प्रयत्न करतात. आम्ही त्यांना सोडत नाही, त्यांचा हाताला धरून आणि मागे ओढून आणतोय. हा, माझ्याबरोबर चाल, गाड्या येतात, हे आहेत, इकडे गर्दीले आहे, चुकशील, काय तर होईल, हे होईल, ते होईल. आई वडील लयच त्याला जपायला बघतात, पण त्याला अजिबात भीती नसत्या. का भीती नाही? माझ्यासोबत कोण आहे? कोण आहे? पप्पा मम्मी आहे. हालेलुया. आई बाबा आहेत माझे, मी कोणाला घाबरत नाही. हालेलुया. पण जेव्हा एकटे असतात बघा बाहेर, संपलं. मग तोंडात आवाज बाहेर येत नाही एकटं बाहेर असल्यानंतर. आई वडील जेव्हा सांगते नसतात, बाहेरची लोक आम्हाला सांगतात, हो तुमची मुलं किती शांत आहेत, हो लय शांत आहेत. त्यांना माहित नसते, कारण आई वडील नसतात ना त्यांच्याबरोबर, म्हणून शांत असतात. ज्या दिवशी आई वडील असतात त्याबरोबर मग काही खरं नाही, त्यांना कसली भीती नसते. हो, तसंच आहे. परमेश्वर आमच्या बरोबर आहे, आम्ही त्याची लेकरं आहोत, आम्हाला कसली भीती नाही. हालेलुया. तो परमेश्वर आम्हाला धैर्य देतो, तो परमेश्वर आमच्या बरोबर आहे, आम्हाला कसली भीती नाही, आम्हाला धैर्य आहे प्रभूमध्ये. हालेलुया.
म्हणून प्रियानो, ह्या सर्व गोष्टी आपल्याला समजून घ्यायचं आहे की परमेश्वर शत्रूपासून सोडवणारा देव आहे. आपल्याला घाबरायची गरज नाही. बघा, सैतान आम्हाला भीती घालायचा प्रयत्न करतो. बायबलमध्ये सांगितले सैतान कशा आहे, सिंहासारखा आहे म्हटलंय, आहे की नाही. सिंहासारखा तो काय करतो, टरकाळी मारतो. परंतु तो सिंह आहे काय, नाही नाही नाही. तो भीती घालायचा प्रयत्न करतो, पण आपल्याला घाबरायचं नाही. का घाबरायचं नाही, परमेश्वर आमची संरक्षणाची भिंत आहे, परमेश्वर आमचा रक्षक आहे. तो सैतान आम्हाला काहीच करू शकणार नाही. म्हणून प्रभूमध्ये स्ट्रॉंग उभे राहा आणि परमेश्वर तुमच्या सोबत तुम्हाला चालवणार आहे आणि तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. हालेलुया. आणि या ठिकाणी शेवटचं प्रतीक आपण पाहूया. 5वं प्रतीक आहे पवित्र आत्म्याचे प्रतीक, सिम्बॉल ऑफ द होली स्पिरिट. तर या ठिकाणी काही विद्वानांच्या मते मेघ व अग्नी हे पवित्र आत्म्याच्या कार्याचं प्रतीक आहे, पवित्र आत्म्याच्या कार्याचं प्रतीक आहे. मग यातून आम्हाला काय शिकायला मिळतं, तर देवाचा आत्मा आजही विश्वासणाऱ्यांना मार्गदर्शक करतो. येस, पवित्र आत्म्याला सुद्धा मार्गदर्शक म्हटलेलं आहे. आणि अग्निस्तंभ आणि मेघस्तंभ हे सुद्धा मार्गदर्शक होते आणि हे देवापासून होते. हालेलुया. तर आज विश्वासणाऱ्यांना कोण मार्ग दाखवत आहे, पवित्र आत्मा. कोण विश्वासणाऱ्यांना चालवत आहे, पवित्र आत्मा चालवत आहे. आणि या ठिकाणी पवित्र आत्म्याला सहाय्यक म्हटलेलं आहे, मदतनीस म्हटलेला आहे. आणि तो आम्हाला मार्गदर्शन दाखवतो आणि आम्हाला चालवून घेऊन जात असतो. आणि तो पवित्र आत्मा सतत आमच्या मध्ये असतो. हालेलुया. जसं अग्निस्तंभ आणि मेघस्तंभ सतत त्या इस्रायल लोकांच्या बरोबर होत आहे, तशा प्रकारे पवित्र आत्मा आज सतत आमच्या मध्ये आहे. आमेन. आणि म्हणून हे पवित्र आत्म्याच्या सुद्धा ते प्रतीक आहे, अग्निस्तंभ आणि मेघस्तंभ. प्रेज गॉड. तर प्रियानो, आज आपण 5 गोष्टी पाहिल्या की मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ आपल्याला 5 गोष्टी शिकवतात. काय शिकवतात 5 गोष्टी, की देवाची उपस्थिती आम्हाला शिकवतं की अग्निस्तंभ आणि मेघस्तंभ काय आहे, देवाची उपस्थिती आहे. आणि अग्निस्तंभ आणि मेघस्तंभ काय आहे, देवाचं मार्गदर्शक आहे. आणि ते अंधारात प्रकाश आहे आणि संकटात संरक्षण आहे आणि ते पवित्र आत्म्याच्या कार्य आहे. हालेलुया. म्हणून प्रियानो, आज इस्रायल लोकांसाठी अग्निस्तंभ आणि मेघस्तंभ होते, पण आज आमच्यासाठी मार्गदर्शक म्हणून कोण आहे, पवित्र आत्मा आहे, देवाचं वचन आहे. त्या वचनाप्रमाणे तुम्ही चाला, त्या वचनाप्रमाणे तुम्ही पुढे जा आणि देव तुम्हाला आशीर्वादित करेल. हालेलुया. देव बाप या वाचलेल्या वचनात तुम्हाला आशीर्वादित करो आणि येणाऱ्या दिवसात पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने आपण सर्वजण चालूया आणि देव आम्हाला योग्य ठिकाणी, आशीर्वादाच्या ठिकाणी आम्हाला घेऊन जाणार आहे आणि तो आम्हाला आशीर्वाद